येत आहे धनश्री। और अभी देख सकते हैं आप सलामी देने के लिए तैयार है और ये सलामी दे देती है। सैराट महिला गोविंदा पथकाकडून मी तुम्हाला नमस्कार करते। आमचा पथक बोरीवली वेस्ट शिंपोली गावातून आले। हे आमचं पूर्ण नमस्कार, माझं नाव अनिकेत साटम आहे आणि आमच्या पथकाचं नाव वक्रतुंड मित्रमंडळ आहे आणि आम्ही नालासोपारा पूर्वमधून आलोय आणि देख सकते हैं आप कितना तेजी से ऊपर चढ़ रहे हैं लोग। आर्यन गोविंदा पथक आणि आर्यन्स गोविंदा पथकाला मी खूप शुभेच्छा देते, त्यांचे खूप अभिनंदन करते। जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी। कडक असे 9 थर त्यांनी रचलेले आहेत आणि आम्हाला तुम्हा सगळ्यांचा फार अभिमान आहे। विश यू ऑल द बेस्ट। आणि हा मुलगा फार छान नाचतो, एकदम वाईब आहे, काय हिम्मत, थँक्यूच देतोय। हो चुके हैं जय जवान गोविंदा पथक और अभी हंडी फोड़ेंगे वो लोग, देख सकते हैं आप। ये हंडी थोड़ा नीचे लिया और ये नमस्कार दोस्तों, स्वागत है आपका मेरे YouTube चैनल पर जिसका नाम है दहीसर वाला सुशांत। तो दोस्तों आज है दही हंडी और दही हंडी का जो त्योहार रहता है वो मुंबई में बहुत जोर और शोर से सेलिब्रेट किया जाता है। तो वही दिखाने के लिए मैं आज ये वीडियो बना रहा हूँ। और अभी मैं हूँ बोरीवली ईस्ट के मगा थाने मेट्रो स्टेशन के यहाँ पर, और प्रकाश सुरवे सर का जो दही हंडी है वहाँ पर मैं आया हूँ। आगे आगे मैं आपको और भी दही हंडी बताऊंगा, जैसे कि घाट थाने में जाऊंगा जहाँ की सबसे बड़ी बड़ी दही हंडियाँ रहती है। तो ये पूरा वीडियो देखिए, आगे बहुत ही इंटरेस्टिंग वीडियो होने वाला है। तो चलो वीडियो की शुरुआत करते हैं। चैनल पे नए हो तो चैनल को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए। देख सकते हैं आप मैं यहाँ पर पहुँच चुका हूँ मगा थाने में, और यहाँ पर अभी थोड़ी देर में स्टार्ट करेंगे। हार्दिक स्वागत। आणि साला अभी तैयार हो चुके हैं और इसको अभी चढ़ना शुरू किया उन्होंने। 8 थर मार रहे लोग आंबोली गोविंदा पथक। देखिए कितना ऊंचा है यहाँ पर।
आम्ही खूप प्रयत्न केले होते 18चे आणि ते आम्ही सक्सेस केले. अंबोली दहीकाला पत्काचा. नमस्कार, सैराट महिला गोविंदा पथकाकडून मी तुम्हाला नमस्कार करते. आमचा पथक बोरिवली वेस्ट शिंपोली गावातून आले. हे आमचं पूर्ण पथक आहे आणि आमचे कोच संजू सिंग जे आम्हाला 7 वर्षापासून आम्हाला शिकवतात आहे आणि सगळं आम्हाला सपोर्ट देत आहेत, मोटिवेशन करतात सगळ्यांना. आज आम्ही देवीपाडा बोरिवली ईस्ट देवीपाडा प्रकाशदादा सुर्वे यांच्या इथे आलो आहे आणि 5 स्टार मारणार आहेत आम्ही लोक. गणपती गोविंदा पथकाचा. संघातर्फे सन्माननीय आमदार प्रकाशदादा सुर्वे आणि शिवसेनेच्या आमच्या संपूर्ण टीमकडून लवकर बागाकडे नदीमध्ये हार्दिक स्वागत करतो. आणि तुला सांगू इच्छितो, ज्या वेळेला मी ठिकठिकाणी सराव शिबिराला जायचो तेव्हा मात्र एकच प्रश्न मला विचारला जायचा, दादा गौतमी पाटील येणार ना? आपण प्रकाशदादा सुर्वे यांचा मनापासून आभार मानते. मला हा तर माझं 2रं वर्ष आहे. मला बोलवतायत, मला मान सन्मान देते. संपूर्ण मुंबई नगरीमध्ये प्रताप सरनाइक जी का यहाँ पर दहीहंडी रहता है, तो वहाँ पर आया हुआ है। और यहाँ पर जय जवान ग्रुप भी आ चुका है, आर्यन ग्रुप आ चुका है और वो लोग अभी रिटर्न जा रहे हैं नौपाड़ा की तरफ। तो पहले मैं अंदर जाता हूँ, अंदर प्रताप सरनाइक सर का जो दहीहंडी लगी हुई है वो थोड़ा सा शूट कर लेता हूँ और उसके बाद मैं चला जाऊँगा नौपाड़ा के लिए। तो स्टे ट्यून।
माझं नाव अनिकेत साटम आहे आणि आमच्या पथकाचं नाव वक्रतुंड मित्रमंडळ आहे आणि आम्ही नालासोपारा पूर्वमधून आलो आहे आणि आत्ताच सध्या आम्ही प्रताप सरनाईकच्या इथे सलामी देऊन आलो आहे आणि आता आम्ही जाणार आहे टेंबी नाक्याला आणि टेंबी नाक्याच्या आसपास म्हणजे ठाण्याच्या अवतीभोवती फिरणार आणि शेवटी आमच्या इथे नालासोपारा इथे ते सलामी देणार आणि आता इथे बघू शकता आम्ही आता खायला बसलोय, जेवणाचा टाइम झाला आणि मिसळ पाव खातोय. मारले तुम्ही? आम्ही 7 थराची सलामी. 7 थर मारले. हा, यावर्षी 7 थर आम्ही गेल्या वर्षी 6 थर ट्राय केला म्हणजे 7 थर ट्राय केलेला पडलो. यावर्षी आता मी 7 थराची म्हणजे आता कंटिन्यू करत जातो. आणि किती एक्के मारतात? आम्ही 3 एके मारतो. 3 एक्के मारतात. हा, ठीक आहे, थँक्यू. ठाण्यातल्या दहीहंडीबद्दल मी फक्त ऐकून होतो, आज मी प्रत्यक्ष पाहतोय आणि शपथेवर सांगतो इतकी ऊर्जा मी कधीही पाहिलेली नाही. प्रसादजी जसं म्हणाले 27 सप्टेंबर ही आपल्या सगळ्यांसाठी, संपूर्ण ठाणेकरांसाठी, महाराष्ट्रीय सगळ्या नागरिकांसाठी, सगळ्यांसाठी अतिशय महत्वाची तारीख अशासाठी आहे की धर्मवीर 1 पहिल्या भागाला तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादामुळे खूप चांगलं यश मिळालं आणि तुमचा आग्रह नसता तर आम्हाला भाग 2 करता आला नसता. तर भाग 2 अधिक रंजक आणि अधिक भक्कम असा आम्ही केलेला आहे. तो 27 तारखेला येतोय, नक्की बघा. आणि पुन्हा ट्रेलर मधलं एकच वाक्य जे खूप गाजतंय, त्यावर चर्चा होते, त्यावर खूप प्रश्न विचारले जात आहेत, तेच फक्त म्हणतो. 20 वर्षांपूर्वी याच ठाण्यात एक दाढीवाला भेसावत होता, पण जाताना दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून गेलाय. क्या बात आहे. 27 सप्टेंबर रोजी धर्मवीर 2 येतोय आणि ते आपण नक्कीच पाहणार आहोत. मंगेशजी 3 घेऊन टाक. तुम्ही घेऊन टाक. अत्यंत चांगला वेळापत्रक सायला वेळापत्रक आहेच. गेल्या वर्षी या वेळापत्रक सहभागी झाले होते आणि आधीच वेळापत्रक थोडक्यात यावर्षी आपण जसं म्हणतो की पीपल्स फेवरेट वेळापत्रक करून आपण नेहमी सांगत असतो फेअर प्ले गोविंदा, फेअर प्ले. जसं आयटीमध्ये फेअर प्ले आवडतं तसं फेअर प्ले आवडतं मला मिळेल आणि वेळापत्रकाने मानले. मी देखील अभ्यास खूप या ठिकाणी कौतुक करतो आणि प्रामुख्याने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. पहिल्याचं नाव त्यांनी एक फिटनेस मध्ये आपण ज्याचा आपण पाहतो असे सुहास कामकर यांचं आज या ठिकाणी अभी आप देख सकते हैं संकल्प महिला गोविंदा पथक अभी 5 थर मार रहे हैं. सावकाश 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 सावकाश. सावकाश सावकाश सावकाश. पथक 7 थर. तो अभी आप देख सकते हैं इस वक्रतुंड गोविंदा पथक है जो 7 थर मार रहे हैं. ओ तो अभी देख सकते हैं आप ये हिंद माता गोविंदा पथक है जो 9 थर मार रहे हैं. गोविंदा लीग मध्ये देखील हिंद माता गोविंदा पथकाला प्रो गोविंदा में भी ये लोग थे. या संस्कृतीच्या दहीहंडीमध्ये 9 थर मार रहे, एकदम प्रोफेशनल है, एकदम देख सकते हैं आप. मानवी मनोरे रचण्यासाठी तयार झालेले आहेत. 8 थर लावतील असं वाटतंय आणि अगदी यशस्वीरित्या ते लावतील असं वाटतंही त्यांच्या प्रयत्नावर. गणपति बप्पा मौर्य का नाम लेके एक के ऊपर एक चल रहे हैं और 3 एक्के देख सकते हैं आप. 3 एक्के लेकिन गिर चुके हैं.
तो अभी आप देख सकते हैं आर्यन गोविंदा पथक जो प्रो में भी खेले हैं और टॉप 5 में इनका नंबर आता है और रॉकेट के नाम से भी जाना जाता है और ये 9 थर लगाने की कोशिश करने वाले हैं। तो पूरी तरह से तैयार है और हौसले पूरे बुलंद है उनके, तो देखते हैं अभी 9 थर लगा पाते कि नहीं। तो अभी आर्यन ने 9 थर लगाने के लिए शुरू किए और ये जोगेश्वरी ईस्ट से और अभी ये 9 थर मार रहे हैं, 9 थर मारने वाले हैं। तो देखते हैं ये सक्सेस होते कि नहीं। एकदम प्रोफेशनल पतक है ये गोविंदा पतक। आप देख सकते हैं अभी कितने स्पीड से ऊपर चढ़ेंगे वो लोग। उन्होंने रिकॉर्ड भी बनाया कम टाइम में 8 थर मारने का प्रो गोविंदा में। देखिए लाइन से खड़े पूरे प्रिपेयर्ड है, मतलब ऊपर देख सकते हैं आप कितना तेजी से ऊपर चढ़ रहे हैं लोग। आर्यन गोविंदा पतक। चलिए चला और ये यहाँ पर प्रे कर रहे हैं स्वामी। मुझे तो इधर से देखने के लिए डर लग रहा है और यहाँ पर 4 एक्के मार रहे हैं ये, देख सकते हैं आप। और सलामी देने के लिए वो बच्चा भी ऊपर चढ़ रहा है और ये सलामी दे दिए। देख सकते हैं आपने, देख सकते हैं आप 9 थर लगा चुके हैं ये लोग ने। रॉकेट के नाम से भी जाना जाता है। कितना तेजी से वो लोग ऊपर चढ़े, यही इनकी खासियत है। देखो कितनी खुशी है, कितनी खुशी है देखो आर्यन की टीम में। थाने के टाइगर के नाम से भी जाने जाते हैं, रॉकेट के नाम से जाने जाते हैं और 9 पर मार चुके रिकॉर्ड अभिमान है। एकदम प्रोफेशनल, सिर्फ चढ़े नहीं है, शांति से उतर भी गए वो लोग। आधे समय में नीचे गिरे नहीं है, एकदम स्टेप बाय स्टेप, एकदम प्रोफेशनल लेवल में। तो मेरा थाने में आके मेरा प्राजक्ता माली जो मराठी एक्ट्रेस है वो आई है यहाँ पर। मला अत्यंतिक आनंद होतो आणि आश्चर्य वाटतं की सगळी तरुण मंडळी माझ्या तोंडून स्वतःला वा दादा वा म्हणून घेतात आणि खर्चाची डिमांड करतात। हरकत नाही, पण खरोखरीच तुम्हा सगळ्यांना इथे भेटून मला अत्यंतिक आनंद होतोय। एक तर पहिल्यांदा मी आयुष्यात पहिल्यांदा संस्कृतीची दहीहंडी अर्थात विश्व विक्रमी दहीहंडीला आलेले आहे आणि आज माननीय आमदार प्रताप सरनाईकजी यांच्या निमित्तानं आज मला तुम्हा सगळ्यांना इथे भेटायला मिळालंय। त्यांचे मी मनापासून आभार मानते, त्यांच्या सगळ्या कुटुंबियांचे आभार मानते आणि आर्यन गोविंदा पथकाला मी खूप शुभेच्छा देते, त्यांचे खूप अभिनंदन करते। जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी। कडक असे 9 थर त्यांनी रचलेले आहेत आणि आम्हाला तुम्हा सगळ्यांचा फार अभिमान आहे। विश यू ऑल द बेस्ट। आणि हा मुलगा फार छान नाचतो, एकदम वाईट आहे, काय हिंमत, थँक्यूच देतोय। तो यस मंडळी, आज आपण इथे एक पोस्टर पाहिलं फुलवंतीचं। फुलवंतीच्या निमित्तानं आज मी इथे तुम्हा सगळ्यांना भेटायला आले आणि आठवण करून द्यायला आलेली आहे की मंडळी
दसऱ्याच्या मुहूर्तावर फुलवंती नावाचा आमचा सिनेमा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय. तिकडे बघा. मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आणि असंच आमच्या गोविंदाला सपोर्ट करत राहा असंही आपल्याला विनंती करतो. अगदी प्राजक्ताजी खूप खूप शुभेच्छा या नवीन चित्रपटासाठी. त्याला सुरुवात झालेली आहे संस्कृतीची दहीहंडी, विश्वविक्रमी दहीहंडी वर्तकनगर ठाण्यामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. पारंपरिक वाद्यांसह आर्यस गोविंद पथकाचा जल्लोष अजूनही सुरूच आहे. 11 लाख रुपयाचं पारितोषिक जाहीर झाले आर्यन्स गोविंदा पथकाला. या संस्कृतीच्या दहीहंडीमध्ये मानाची दहीहंडी फोडण्याचा मानही त्यांना दिला जातोय. पूर्वेची सरनाईक आणि प्रतापजी सरनाईक फाउंडेशनच्या वतीने, संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वतीने जागृती गोविंदा पथक साखर. सुंदर अशी सलामी, कडक सलामी दिलेली, कडक सलामी. पण आर्यन्स, मी आपल्याला विनंती करेन, थर रचताना फक्त बँजो वाजवू नका, आपल्याला दुसऱ्यांनाही सहकार्य करायचं आहे. थर रचून झाल्यानंतर आपला जल्लोष चालू ठेवा, ते आम्हाला चालेल, कारण आपल्याला बाकीच्यांनाही सहकार्य करायचं आहे. आर्यन्स आणि किंवा जे कोणी दुसरे गोविंदा पथक कोणाचे आर्यन समोरच आहे, सॉरी समोरचे जे वाद्य वाजवत आहेत, थर रचताना प्लीज. नमस्कार, आम्ही जागृती गोविंदा पथक वर्तकनगरचे स्थानिक आपलं मंडळ आहे. आपल्याला दरवर्षी प्रताप सरनाईक साहेब आणि पूर्वेजी सरनाईक साहेब यांच्या हस्ते प्रत्येक क्रीडा क्षेत्र, असत नाही की दहीहंडी या क्षेत्रामध्ये ते लोक आपल्याला योगदान करतात, सहकार्य करतात. प्रत्येक क्रीडा क्षेत्रामध्ये आपल्याला चांगलं सहकार्य करतात. पूर्ण वर्तकनगरला त्यांचं प्रत्येक क्रीडाला ते लोकांकडून सपोर्ट होतो, चांगली आपल्याला मेहनत भेटते. आमचे जे फायनान्सर आहेत, आम्हाला ज्यांनी यावर्षी जे सपोर्ट केलाय, स्वप्नीलजी शेडके साहेब यांनी देखील प्रत्येक पोरांच्या जे काही लागतं सामान, इव्हन प्रॅक्टिसला पण आम्हाला मॅटही उपलब्ध करून दिलेले आहे. आणि आम्ही या ठिकाणी ठाण्यामध्ये 7 ठिकाणी जाऊन आलोय. 7 ठिकाणी 7 आम्ही उतरवलेत. हे आमचं पहिलं वर्ष होतं. पहिल्या वर्षामध्ये जे 7 उतरवलेत, हे जे आमची पोरं उभी आहेत, यंग मुलं, त्यांनी खूप काही मेहनत घेतलेली आहे, परिश्रम घेतले, 1.5 महिना सफलता घेतली आहे, त्याच्यात फळ भेटलेलं आहे आपल्याला. आणि आम्ही अपेक्षा करतो की पुढच्या वर्षी आमची ही जी पोरं आहेत, मुलं यंग, ते पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच शब्द देतो की आम्ही काहीतरी वेगळं करून दाखवू. 8 थराचा प्रयत्न आपण करू. हे आम्ही तुमच्या आम्ही तुम्हाला वर्तक नगर का थोड़ा शूट करने के बाद मैं अभी आया हूँ नौपाड़ा में, जो ठाणे में ही आता है. और नौपाड़ा में यहाँ पर महाराष्ट्र नवनिर्माण सेना की तरफ से दहीहंडी लगाई गई है. मिस्टर अविनाश यादव सर ने ये ऑर्गेनाइज किया है. तो जय जवान पथक, जय जवान दहीहंडी पथक आया है यहाँ पर. सबसे टॉप क्लास के जो दहीहंडी पथक है, मुंबई में सबसे बड़ा दहीहंडी पथक. प्रो में भी उन लोग ने जीत के आए हैं. तो अभी ये लोग अभी ये दहीहंडी फोड़ने का मान मिल रहा है इनको. तो देखते हैं अभी किस तरह की ये दहीहंडी फोड़ते हैं. देख सकते हैं आप ऊपर दहीहंडी लगाई है. तो जय जवान जो गोविंदा पथक है, ये पथक अभी ये दहीहंडी फोड़ेगी. तो अभी रेडी हो चुके हैं जय जवान गोविंदा पथक, और अभी हंडी फोड़ेंगे वो लोग. देख सकते हैं आप कितनी तेजी से ऊपर चढ़ रहे हैं. एकदम प्रोफेशनल लेवल में दहीहंडी पथक है ये. ये देख सकते हैं हंडी ऊपर लगी है. 6 थर तो मारने पड़ेंगे कम से कम. थोड़ा नीचे लिया और ये फोड़ दिया. इसी के साथ दहीहंडी फूट चुकी है अभी. और उतरने का भी तरीका देख लीजिए उनका. तो इसी के साथ ये ब्लॉग ख़त्म करते हैं. मिलेंगे नए ब्लॉग में, तब तक के लिए बाय.